जसा ऊर्ध्वपुंड सेवांनाही लावावा, जसा देवतामध्ये भेद नाही तसा संप्रदायामध्ये सुद्धा भेद नाही. त्रिपुंड धारण केल्याने आयुष्य आरोग्य त्या ठिकाणी वाढत असतं. आणि वेदामध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्त्व त्या ठिकाणी भस्माला दिलेलं आहे. हा भस्म त्या ठिकाणी पवित्र भस्म, उत्तम भस्म कोणता सांगितला माहितीये का? आपण विकत आणलेल्या भस्मापेक्षा घरी सुद्धा भस्म तयार करू शकतो. पूर्वी सत्ययुगामध्ये भगवान शिवाला चिता भस्म अर्पण करत होते, परंतु आपण प्रत्येक सामान्य जण तशी उपासना करू शकत नाही. मग भगवान शिवाला अर्पण करण्याकरता भस्म कोणता सांगितला माहितीये का? उत्तम गावरान गाईच्या गवऱ्या लावायच्या. गवऱ्या थापिता येत्या का? हा, मग अशी मस्त गाईची शाणायची गौरी थापायची गावरान. आणि त्या गावरान गाईच्या गौरीच्या राखी पासून जो भस्म तयार होतो तो अत्यंत शुद्ध भस्म आहे. म्हणून म्हणतो मी, गाय पाळा. बेलाच्या वाळलेल्या काड्या ज्या खाली पडतात, वाळलेल्या काड्या बेलाच्या, उंबराच्या झाडाच्या वाळलेल्या काड्या, पिंपळाच्या झाडाच्या वाळलेल्या काड्या, मंदार पुष्प म्हणजे रुई, भगवंताला अत्यप्रिय बर का. मंदार पुष्पम बहुपुष्प सुभुजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. मंदार पुष्प, रुई, निळ्या रंगाची रुई महादेवाला अतिशय प्रिय. पांढरी माझ्या हनुमंताला आणि निळी माझ्या शंकराला. पांढरी रुई हनुमंताला या करता आणि निळी रुई माझ्या शंकरा करता. ते मंदार पुष्प, त्या रुईच्या काड्या वाळलेल्या, त्याच्यापासून जे राख तयार होते तोही उत्तम भस्म आहे. वनस्पतीपासून चंदनाच्या पासून बनलेला भस्म अतिशय उत्तम भस्म सांगितला. त्याच्यानंतर यज्ञ झाल्याच्या नंतर जी राक्षा खाली उरते, यज्ञ केल्याच्या नंतर आपण आहुत्या देतो, नंतर सर्व ते यज्ञातली सामग्री जळाली की खाली राख शिल्लक राहते. ती यज्ञातली सामग्री मस्त वैसगाळ करायची आणि डब्यामध्ये भरून ठेवायची ती राख, आणि ती आपण भस्म म्हणून लावू शकतो, भस्म म्हणून वाहू सुद्धा शकतो. अतिशय सुंदर त्या ठिकाणी भस्माचं वर्णन करून सांगितलं. हा भस्म त्या ठिकाणी स्रोत आणि स्मार्त दोन्ही त्या ठिकाणी उपासकांनी लावावा असं वर्णन केलं. शिवपुराणात 32 जागेवर भस्म लावा, 32 ठिकाणी असं शिवपुराणात वर्णन आहे. आपण 32 ठिकाणीत लावू शकत नाही, पण कपाळावर तर निदान लावू शकतो. म्हणून भस्म लावताना ब्राह्मणानं मनुश्लोकानं लावा, वैश्यानं त्र्यंबकानं, शूद्रानं पंचाक्षरानं, ग्रहस्थानं ब्रह्मचार्यानं, पंचब्रह्मानं, ब्रह्मचार्यानं त्र्यंबकानं, वानप्रस्थ अघोरानं, क्षत्रियानं मनुश्लोकानं, संन्याशानं प्रणवानं, असे विविध प्रकारानं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. त्याच्या पुढे शिवाच्या वस्तू, प्रिय वस्तूपैकी एक वस्तू अजून सांगितली, ती पवित्र रुद्राक्ष. अतिशय भगवंताला प्रिय हा रुद्राक्ष कसा उत्पत्तीला आला? भगवान शिवाच्या नेत्रातील जलबिंदू पासून भगवान रुद्र आणि त्याचे अक्ष म्हणजे डोळे आणि त्याच्यातलं पाणी खाली पडलं, आणि त्या नेत्रबिंदू पासून जी उत्पत्ती झाली तो वृक्ष म्हणजे रुद्राक्ष. भगवान शिवाचा अंश आहे. भगवान शिवाच्या नेत्रबिंदू पासून त्या रुद्राक्षाची उत्पत्ती झाली, म्हणून भगवान शिवाला रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. जे रुद्राक्ष धारण करतात भगवान शिव त्यांचं रक्षण करतात, तो शिवस्वरूपाला प्राप्त होतो. रुद्राक्षाला फार महत्व दिलं. असे बरेच रुद्राक्षाचे प्रकार आपल्याला सापडतात, पण सगळ्या रुद्राक्षामध्ये श्रेष्ठ रुद्राक्ष काही सांगितले. एकमुखी रुद्राक्ष भगवान शिवाचं प्रतीक आहे. 2 मुखी रुद्राक्ष शिवाचं आणि शक्तीचं प्रतीक आहे. 3 मुखी रुद्राक्ष ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक आहे. 4 मुखी रुद्राक्ष यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ऋग्वेद 4 वेदाचं प्रतीक आहे. 5 मुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी पंच, जल, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. पंचतत्वाचं. 6 मुखी रुद्राक्ष 6 शास्त्रांचं प्रतीक आहे.
सातमुखी रुद्राक्ष 7 सागरांचं प्रतीक आहे. असे 14 भुवनापर्यंत रुद्राक्षाचं प्रतीक सांगितले पुढे. पण सगळ्यात श्रेष्ठ सांगितला तो एकमुखी रुद्राक्ष. हा एकमुखी रुद्राक्ष ज्यावेळेस 1 कोटी रुद्राक्ष बनतात त्याच्यामध्ये एक रुद्राक्ष एकमुखी निवडतो. दुर्लभ रुद्राक्ष असतो एकमुखी. एकमुखी रुद्राक्ष सहसा सापडत नाही. पण मी म्हणतो कधी कधी एकमुखी रुद्राक्ष तरी सापडल, कदाचित एकमुखी रुद्राक्ष सापडल आणि सापडतोही, पण एकमुखी माणूस शोधून सापडायचा. एकमुखी रुद्राक्ष सापडत पण एकमुखी माणूस सापडणार नाही. याला एकलंच बोलत, त्याला एकलंच बोलत, तिसरंच बोलत. एकमुखी रुद्राक्ष एक वेळेस सापडेल पण एकमुखी माणूस सापडत नाही. सट शिकलं. सांबदेव नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. रुद्राक्षाचा महिमा वर्णन करून सांगितला. रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावे. भगवान शिवाला अतिशय प्रिय रुद्राक्ष आहेत. विविध प्रकारानं सांगितलं. भगवान शिवाची उपासना वर्णन करून सांगू लागले. बारीक सारीक पद्धतीनं शिवपूजन वर्णन करून सांगितलं. इतकं बारीक शिवपूजन सांगायला जरी गेलं तरी सुद्धा आपले 7 दिवस सगळे शिवपूजन सांगतात निघून जाते. भगवान शिवाला काय प्रिय. 10 प्रकारचे बेल आहेत, त्याच्यामध्ये दुर्वांकुर आहेत, त्याच्यामध्ये बिल्वा आहे, जाई जुई चंपक मोगरा हे बिल्वामध्ये येतात. 10 बिल्वापैकी बघा तुम्ही 1,00,000 कमळ वाहिल्याच्या नंतर 1,00,000 ज्यावेळेस आपण कमळ वाहतो त्यावेळेस 1 कण्हेर पुष्प अर्पण केल्याचं फळ. 1,00,000 कण्हेर पुष्प अर्पण केल्याच्या नंतर 1 शमीपत्र अर्पण केल्याचं फल. 1,00,000 शमीपत्र अर्पण केल्याच्या नंतर 1 मंदार पुष्प अर्पण केल्याचं फल. 1,00,000 मंदार पुष्प अर्पण केल्याच्या नंतर 1 दुर्वांकुर अर्पण केल्याचं फल. आणि 1,00,000 दुर्वांकुर अर्पण केल्याच्या नंतर 1 बिल्वतर अर्पण केल्याचं फळ प्राप्त होतं. असे विविध प्रकार सांगितले. शिवलिंगावर कधी सुद्धा त्या ठिकाणी काही विविध पदार्थ सांगितले ते ठेवू नये. उदाहरणार्थ चाफ्याचं केवड्याचं फूल त्या ठिकाणी शिवपूजनामध्ये वापरू नये. काही वस्तू असेल नसेल आपल्याकडं पण दुसऱ्याची घेऊन वाहू नये. त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही, त्याची त्यालाच प्राप्त होतं. नसेल आपल्याकडं क्षमा मागावी शिवाची. उपलब्ध नसेल वस्तू पण दुसऱ्याचं घेऊन वाहू नये. आपल्या झाडाला फुलं आलेल्या म्हणून शेजारणीचे तोडून आणून पूजाला वाहू नये. नाहीतर पहाटच फुलं फरार शेजारणी दारातले म्हणून आपल्या झाडाला आले म्हणून शेजारीचे आणू नये. दुसऱ्याच्या बेलाचे पानं चोरून आणू नये. अरे बरेच नियम त्या ठिकाणी आहेत पण तुम्हाला सगळे सांगायला गेलं तर तुमच्या डोक्यात राहणार नाही एवढं. म्हणून मोडोनिया वाटा सूक्ष्म विस्तार केला राज्यभार चाले. सूक्ष्म त्या ठिकाणी गोळ्या बाबड्या लोकांना कर्मकांड समजणार नाही म्हणून संतांनी सोपा मार्ग करून सांगितला. 1 पसा पाणी 1 बिल्वदळ पूजन केले सोपे बहु. नामदेवरायांनी सांगावं. 1 पसा पाणी 1 बिल्वदळ पूजन केले सोपे बहु. इतरत्र सामग्री नाही आपल्याकडे पूजना करता. 1 लोटा जल 1 तांब्या 1 वंजळभर पाणी भगवान शिवाला अर्पण करावं. 1 बेलपत्र ठेवावं तरी सुद्धा महादेव संतुष्ट होतो. पूजन केले सोपे बहु. जे बारीक सारीक पद्धतीनं नियमानं पूजना करणारा भक्त म्हणजे प्रवृत्ती मार्ग भक्त, ज्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय. बघा तुम्ही आपण देवाकडे पण फुकट चक्कर मारित नाही. पूजा जरी करायची असलं देवा मी तुझं पूजन करतो, तुला हे अर्पण करतो, ह्या बदल्यात मला हे प्राप्त करून दे. मी तुला आमका अर्पण करतो त्याच्या बदल्यात मला हे दे. मी तुला तमका अर्पण करतो त्याच्या बदल्यात हे दे. मी तुला फलाना अर्पण करतो त्याच्या बदल्यात हे दे. आपण देवाची भक्ती करत नाही, देवासोबत व्यवहार करतो, सौदा करतो. मी तुला हे दे तुम्हाला हे दे. याला भक्ती म्हणता येणार नाही. भक्ती तीच खरी ज्याच्यात काही स्वार्थ नाही, ती भक्ती. आपल्याला काय लागतं हे मालकाला कळत नाही का? ते काय येडपट हे तिथं मंदिरात बसलेला
अरे चीटी के पाव में घुंगरू बजते हैं तो भी महादेव सुनता है. मुंगीच्या पायात घुगरा जरी बांधले ते सुद्धा माझ्या शंकराला ऐकू जाताना आपल्या भक्ताला काय लागतं हे त्याला ऐकू जाणार नाही का. चीटी के पाव में घुंगरू बजते हैं तो भी मालिक सुनता है. आपल्या भक्ताला काय लागतं हे देवाला कळत नाही का. अरे आप जो भगवान शिव से मांगते हैं वो तो भगवान देता ही है, लेकिन आप अगर मांगे नहीं तो उससे 100 गुना ज्यादा देता है. म्हणून कर्मण्येवाधिकार असते. मा फलेषु कदाचन. कर्म करायचं पण फळाची आशा करून करायचं नाही. आपल्याला फळ तर भेटणारच आहे कर्माचं. भगवान परमात्मा कोणाचाही उपकार ठेवत नाही. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. चोरी करायला आलेला भगवान शिव कुबेर करून टाकतो. मग आपण तर इतके चोट्टे नाहीत, भामटे नाहीत, पुण्यवान आहोत. म्हणून भगवान शिवाची उपासना करत असताना सगळ्यात त्या ठिकाणी सांगितलं भगवान शिवाचं उपासना, भगवान शिवाची पूजा ही पूजन करत असताना नियमानं पूजन करावं. आपली पूजा म्हणजे कशी माहिती आहे की एकदा सगळे देव घाटाळात घातले, पता वरून पाणी वतलं का मोकळे. देवपूजा काय आपली साधी. एकदा सगळे देव एकदा घाटाळात घ्यायचे पता. देवपूजा म्हणजे आपण काम म्हणून करतो. एकदा सगळे देव घाटाळात वाचायचे. काहीच्या देवाच्या नाकाला कुकू, डोळ्याला कुकू, पायाला कुकू, देवाच्या तोंडाला पेडा, देवाच्या तोंडाला साखर, दिवसभर मुंग्या खात बसा त्या देवाला. मंदिरात बी गेल्या तर तुम्ही काय सोयीच्या जात नाहीत. मंदिरात गेल्या पाहिल कुकू लावत्यात, कोंबऱ्याला कुकू लावत्यात, चौकटीला कुकू लावत्यात. ते सोन्याच्या भावात यायला पाहिजे. बरं पुढून लावत्यात तर लावत्यात, पाठीमागे गेले ते मागच्या भितडाला काय. मंदिराच्या बऱ्याच ठिकाणी तुम्ही पहा, तुम्ही पुढून पूजा करते, मागून भीतील गेल्या मागून तिकडून पेडा लावून देतात, चिटकून देतात. असं भीत गज भरते त्या पेड्याला. आणि ती भीत पेडा खाते का. देवाच्या पाठीमागं गेल्याच्या नंतर पाठीचं दर्शन घेऊ नये देवाच्या. का देवाच्या पाठीतून अधर्माची उत्पत्ती. बरं का भागवत ऐकलं असेल तुम्ही. देवाच्या पृष्ठभागातून धर्माची आहे आणि पाठीतून देवाच्या अधर्म उत्पत्तीला आला. म्हणून अधर्माचं दर्शन घेऊ नये, अधर्माच्या पाया पडू नये, अधर्माची पूजा करू नये. पण एकान केलं दुसरी केलं, मागून आलं पुढं चाललं. एक केलं दुसरी केलंच पाहिजे. काय झालं आमच्या आश्रमावर नंदनवन संस्थानावर काय झालं, कोणीतरी एका भक्ताने कांगारूची कचरा पेटी आणली. कांगारू प्राणी कळतो तुम्हाला, तसा पाहिला नसेल, चित्रात टीव्हीत पाहिला असेल ना, डिस्कवरीवर. कांगारू त्याला अशी पुढं पोटाला खोळा असते, त्याच्यात त्याचा पिल्ल बसलेले असतात, तशी खोळा असते कचरा टाकायला. आणि तशी कचरा कोणी नवीच आणली, रात्री आणली. सकाळी बाया आले महादेवाला पाणी घालायला, पूजा करायला मठावर. त्यांनी पाहिलं, एक जण म्हणली बाबांना रात्रीतून दुसरा देव बसीला पण म्हणजे ती कचरा कुंडी. रात्रीतून प्राण प्रतिष्ठा झाली म्हण नवीन देवाची. एकीने एक तांब्या भरून पाणी ओतलं, दुसरीने गंध लावला, तिसरीनं हार घातला, चौथीनं आरती केली, आणि पाचवीनं ज्याच्यात कचरा टाका त्याच्यात पेडा टाकला. एकाने केलं म्हणून दुसऱ्याने केलंच पाहिजे. फसगत होत असते माणसाची. असे पावसाळ्यात दिवस होते. मी नेहमी सांगतो, एक माणूस शेताकडे चक्कर मारायला चला अण्णा. आता आपल्या तिकडे मळ्याच्या रस्त्यावर रस्ता असं चाकल्यावरल्या रस्त्यावर किचकट चिखूल. त्यांना आदल्या दिवशी नव्या चपला घेतलेल्या 500 रुपयाच्या. रस्त्यानं चाललं ते अरे पेंड लागतात म्हणे चपलाला. पण त्यानं काय केलं, पांदीचा रस्ता होता, त्यानं आपला अशी चप्पल घेतली, एक दोरी बांधली, अशी लोम काढायची चीज फांद्या होत्या, त्याला काय केलं, चिंचेला आपली चप्पल बांधून दिली. जाताना घेऊन जाईन म्हणे, धन राहीन मला, लक्ष राहीन. तर ते गेलं सकाळीच. त्याच्या पाठीमागून गावातली एक संशय खोरबाई चालली होती, जादूटोण्यावाली. ती म्हणजे जोडून आमोशी आली म्हणे, आज यानं कौनच वाणा बांधले असते मंचीची झाडाला. तिला वाटलं काही नवीन निघलं काय कोण म्हणे, कारण यांचं नवीन काहीतरी निघत असतं, दरवर्षी निघत. एका पोरेवालीला 2 पोरावाल्या बांगड्या भरायच्या, नंदन भाऊजाई बांगड्या भरायच्या, भाऊजाई नंदा साडी घ्यायची, बरंच काहीतरी निघत असते. यंदा काय निघलं नाही, निघणं अजून.
तिनं आपल्या वाहना घेतल्या आणि तिची झाडाला बांधल्या. मागून अख्खं लेबरचं डुगडुगं चाललं होतं. तिने आपल्या चपला घेतल्या बांधल्या चिचीला. जे यायचं ते, जे यायचं ते, जे यायचं ते, जे यायचं ते. दिवसभर जेवढे कामाला लोक चालले सगळ्यांना आपल्या चपला बांधल्या. आता सगळ्यात पहिलं संध्याकाळी ती आलं जे पहिल्यानं गेलं होतं ते. त्यानं वर पाहिलं, त्याला भोंडा आल्या, भोंडा चक्र आल्या त्याला. तुला आपली चप्पलच दिसत ते डोकंच काम करीना त्याचं. ती म्हणलं काय करा बाबा. त्यानं घरी फोन लावला त्याच्या पोराला. पाप्या कापसाच्या रिकामे भोत घेऊन ये रे मणिमळ्याच्या रस्त्यानं चिची झाडाखाली. आता काय नेल्या भरून 4-5 वर्ष चपलाच घेतल्या नाही घरच्या लोकांना. आपण जे करतोय कर्मकांड त्याला काहीतरी शास्त्राचा आधार असला पाहिजे. नाही तर म्हणून करायचं म्हणून करायचं त्याचा काही उपयोग नाही. शास्त्र संमतीनं त्या ठिकाणी पूजन, शास्त्र संमतीनं भक्ती असावी. अशा प्रकारे शिवपूजन सुंदर वर्णन करून सांगू लागले. भगवान शिवाची निवृत्ती मार्ग त्या ठिकाणी भक्त सांगितले. प्रपंचापासून निवृत्त झालेले असतात त्यांना भक्त स्वतःचं कल्याण करायचंय, देवाला प्राप्त करून घ्यायचंय. असे जे भक्त असतात ते शिवाला आपल्या सोबत ठेवतात. त्यांना शिवपूजन अत्यंत प्रिय सांगितलं.